नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नरसाळे आडम, कॉम्रेड नरसाळे आडम यांच्या कामाचं कौतुक आहे. ते कौतुक यासाठी की एका नेत्याने काहीतरी विजय मांडलं आणि त्यातनं 30,000 घरं मिळाली. ती कुणाला मिळाली असते तर ह्या काकूबाईंना मिळाली. शिलाई कामगार. काय नाव तुमचं पूर्ण? जगदेवी सिद्धरामय्या मुळेपून मोठे. जगदेवी सिद्धरामय्या. आता नमस्कार कोणाला केलाय? काय करा, फोटो काढायला लावून केला. नरसाळे भाऊला केला? नाही, तसं काय नाही. तुमचं सत्कार तुम्ही करायला तर तुमचं म्हणायचं, तर तुम्ही नरसाळे स्वामीकडनं करणार. मग असं कुठं शिलाई काम करता तुम्ही? शिलाई काम मी डिप्लोमा केलेलं आहे. शिवण क्लास बी घेत होते. असं गरीब लोक असते तर कुठं 50-50 रुपये परवडत नाही, मग बाहेर स्वयंपाकाला जाते. हाय ते सांगते. अरे बापरे. लग्नाचे स्वयंपाकाला वगैरे असते ना, चपात्या करायला रोजचं 300 रुपये पडते. गेलं तर 3-3, 4-4 दिवस जातो मोकामला. काय पतीचं दुर्दैवाने निधन कधी झालं? तर 2014 मध्ये झाले, 3 मेला. ड्रायव्हर होते त्यांनी सिटी बसचे. बदलीवर बघा, 20 वर्ष बदलीवरच केले. तसंच त्यांनी 4 वर्ष कायम केले. पुढे अजून 1 वर्ष होते, वारले त्यांनी. कशाने वारले? आजारी आले ते. आणि हा तुमचा चिरंजीव? हा, चिरंजीव. हा जरा थोडं त्याला थोडासा गतिमंद ना, थोडासा. नाव मल्लू, तेवढं सांगते. मल्लीनाथ म्हणून सांगते. बोलायचं, सांगायचं, आप्पाचं नाव सांगायचं, आपलं ओळे पण म्हणून सांगायचं. लाजायचं नाही बाबा. मल्लीनाथ म्हण. मल्लीनाथ सिद्धरामय्या बोल की. आप्पाचं नाव सांगत नाही, ओळे पण. मग मॅडमला कसं बोलतो सांग बरं. इथं कुंभारला आधार मतिमंद आहे ना, त्यांनी घेऊन जातात. तिथं असतो तो? हा, तिथं असतो. हा, तिथं असतो. तिथं शाळेत असतो. दुसरीला कुठेच शिकवते तेवढं मतिमंद. तुम्हाला किती मुलं? मला 2 मुलं आहे, 1 मुलगा आहे. त्यांनी वेगळ्या राहतात. त्याला 3 लेकर आहेत. ह्याने एकटे आहे. ह्याने आम्ही दोघं. हे नरसाळे भाऊ तुमच्याकडे आले कसे? नाही, आम्ही त्यांच्याकडे झालो. त्यांनी आम्ही कसं आहे. आणि आता तुम्हाला किती पैसे भरावे लागले घरासाठी? आता 30,000 भरलो. आता चावी तयार आहे? आता नाही, आता काय म्हणते, त्यांनी दिलं तेव्हा घ्यायचं आपल्याला. आपल्या हातात काय आहे ते आहे की नाही. पावते ते आहेत ना. 20,000 एकदा भरलो, एकदा 10,000 भरलो. असं हाय फायदा सगळं. असं कष्ट करून थोडं केलं बघा. आता काय करायचं. फुल क्रेडिट टू नरसाळे मॅडम. इंटरेस्टिंगली या देशाचे पंतप्रधान आज ज्या घराचं लोकार्पण करतायत, ते घर या देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजीव गांधी यांच्या नावाने. त्याला रे नगर म्हणतात. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा भाग. आता खरं तर पंतप्रधान हे म्हणू शकतात की डावे आणि उजवे एकत्रित आले. जे केरळमध्ये ते प्रयोग करतायत तिथे कुठेतरी त्यांना फुटप्रिंट हवी आहे. अशा वेळेला ते हे म्हणू शकतात केरळमध्ये जाऊन की जेव्हा केव्हा विकासाची गोष्ट येईल त्यावेळेला आम्ही डावा आणि उजवा असा भेदाभेद करत नाही. ते असंही म्हणू शकतात की ज्या सोलापुरातनं या देशाचे माजी गृहमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे आले आणि ज्यांच्या काळामध्ये म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये ह्या प्रकल्पाला मान्यता मिळणं अपेक्षित होतं, ते झालं नाही. आणि या देशाचे पंतप्रधान असंही म्हणू शकतात की श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हा प्रकल्प आम्ही त्याला गती दिली. 2020 साली मी त्याचा शुभारंभ केला आणि शुभारंभ करून आज मी त्याचं लोकार्पण करतो आहे. ते असंही म्हणू शकतात की पक्ष सोडून आम्ही काहीतरी विचार करतो. पण ते असं म्हणत असतील तरी सुद्धा त्यात राजकारण आहेच. नरसाळे आडम यांच्या कल्पनेतनं हा देशातला सर्वात मोठा अशा महिला कामगारांना घरं मिळवून देणारा हा प्रकल्प आहे. आफताब, अशी किती महिला, किती जणांना असा? आत्ता हा रे नगर, जसं तुम्ही म्हणाला की राजीव गांधी आवास योजनेच्या नावानं असलेला प्रकल्प भाजपचे पक्षाचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतात आणि ते बांधण्यासाठी कॉम्रेडनं प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे असे 3 वेगवेगळ्या पक्षाचं. काल मी नरसाळे आडमांचा इंटरव्ह्यू केला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस तोंड भरून कौतुक करतात कारण नियमांच्या सगळ्या बाहेर जाऊन ते मदत केली असं त्यांचं म्हणणं होतं. आता तुम्ही जसं म्हणालात की 30,000 घरं एकूण या प्रकल्पामध्ये असणार आहेत. 30,000 कुटुंबांसाठी घरं असतील. पहिल्या टप्प्यातलं 15,000 घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतंय. याच्या आधी गोदुताई परुळेकर नावाची एक घरकुल बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये 10,000 घरं आहेत.
कॉम्रेड मीनाक्षीताई साने नावाचं एक घरकुल आहे, त्याच्यात 5,000 घरं असतात. म्हणजे एकूण जवळपास 5,000, 10,000, 15,000 आणि हे 30, जवळपास 45,000 घरांचं स्वप्न नरसाई आडम यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आता जसं म्हणालात की 2.5 लाखाची ही सबसिडी याच्यातून मिळते पंतप्रधान आवास योजनेतून. उर्वरित जी रक्कम आहे ती कर्जाच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून दिल्या. सगळ्यांना लोन सँक्शन झालेले आहेत आणि हे लोन देखील माफ व्हावं या पद्धतीनं भूमिका नरसाई आडम घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य परवडणारी अशी घरं आता बांधलेली आहेत. 3 सर्वसामान्य म्हणजे कोण? आता ह्या काकूसारखी सगळी लोक आहेत, सगळी लोक अशीच आहेत. शिलाई कामगार आहेत. काकू तुमच्या बरोबर? आमची सून पण शिलाई कामगारच करते. ते नाही मिळालं का? त्यांनी वेगळं केलं, त्यांनी केलं तर राहिलं. प्रामुख्याने याच्यामध्ये शिलाई कामगार असतील, बांधकाम मजूर असतील, विणकर असतील, विडी कामगार असतील. खरं तर सोलापूरमध्ये विडी कामगारांची संख्या फार मोठी आहे. आत्ता जवळपास 60,000 विडी कामगार या काम करतायत. जसं मी मला 45,000 घरं आहेत. त्यामुळं या सगळ्या विडी कामगार, शिलाई कामगार, बांधकाम मजूर असतील, रिक्षा चालक असतील, असंघटित क्षेत्रात जितके काम करणारे लोक आहेत, या सगळ्यांचे अर्ज जे आहेत. देशातला सर्वात मोठा किंबहुना जगातील सर्वात मोठा म्हणून भाजपची ब्रँडिंग करते. कारण एकाच वेळेस 30,000 घरं असं कुठं असतील असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे देशातला आणि जगातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून याची ब्रँडिंग केली जाते. त्यातलं दुसरं एक असं आहे की या देशामध्ये हर घर जल ही जी जल मिशन त्यांनी राबवली, तशीच मध्यमवर्गीयांना आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना पंतप्रधान आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणामध्ये घर देण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न केले होते. ह्या देशात अशी घरं मिळायला हवीत असं विजन त्यांचं होतं वगैरे. मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं आरोप करतात की 2019मध्ये सत्ता बदल झाला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान आवास योजनेतनं जे घराची मोहीम हाती घेतलेली होती त्याला कुठेतरी ब्रेक लावला आणि त्यानंतर जो सत्ता बदल झाला त्यातनं आता हे घराचं लोकार्पण होत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये हे सरकार निश्चित यशस्वी होईल की सरकार बदललं, बघा सरकार बदललं आणि पंतप्रधान आवास योजनेतली ही घरं आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. पण त्याहून एक मोठं स्थानिक पॉलिटिक्स पण आहे. आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतंच. तो एक निगेटिव्ह ब्रँडिंग पण झाली होती त्यांच्याबद्दल, पण आता थोडंसं बदल होईल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचाच दाखला सगळ्यात वादग्रस्त ठरल्या कारण अनेक वेळेस ते त्या अर्थानं चर्चेत राहिले. संस्कृतीतली त्यांची जी कामगिरी आहे, प्रश्न विचारणं असेल, हे असेल, त्या बाबतीत ते अनुपस्थिती असेल किंवा प्रश्न विचारणं कधी ॲक्टिव्हिटीज दिसले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक नाराजीचा सूर होता. विकास कामांच्या बाबतीत सोलापूरमध्ये काही झालं नाही. कारण सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात आलेले जे प्रोजेक्ट होते, सोलापूरचं विमानतळ असेल, BSFचं कॅम्प असेल, असे वेगवेगळे अनेक केंद्रीय स्तरावरून आलेले प्रोजेक्ट आहेत, त्यांचं लोकार्पण असेल किंवा त्यांचं जे पुढं गती देणं असेल, त्या कामाला या खासदारांनी गती दिली नाही. त्यामुळे असे आरोप अनेक वेळेस त्यांच्याकडनं विरोधी पक्षांकडनं केले गेले. मात्र हा कदाचित त्यांचा माइलस्टोन ठरू शकतो. ते प्रकल्प त्यांचे तुम्ही असं हे मतदान घालायचं असं विचार ना अवघडच आहे. आता कुणाला करायचं म्हणून कमळ का ते आपलं ते हे काय घालायचं, कोणाला तर घालायचं बाबा. आपण महाराष्ट्र नव्हे देश पातळीवरचा सामान्य माणूस प्रचंड चाणाक्ष आहे. काकू काय सांगणार? मोदीला. कोणाला? मोदीला. बीजेपीला घालायचं. कसं कोणाला घालायचं सांगा तुम्ही. असं ठीक आहे. तर नरसाई आडम यांचं फाईन तुम्ही चला आता. हो चला, धन्यवाद. घर तुम्हाला नव्या घरामध्ये तुम्ही राहा सुखाने. नाही आमचा नाही आशीर्वाद, नरसाई आडम गुरुजी. ठीक. यातला तो जो भाग आहे ना, जो आफताब सांगत होता की नरसाई आडम यांच्या कल्पनेतनं जरी ते आलेलं असलं तरी स्थानिक पातळीवरती नरसाई आडम यांना मदत होईल ह्या प्रकल्पाची, असं आहे चित्र. कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याण शेट्टीच्या मतदारसंघात आहे. सचिन कल्याण शेट्टींचा मतदारसंघ आहे. त्या अर्थानं इनकॅश हे वोट कसे करणार आडम मास्तर हे बघावं लागेल. यांची जरी मूळ घरं जी आहेत ती सोलापूर शहरात असतील, मात्र त्यांचे वोटिंग कार्ड्स आता इथले बनणार आहेत. त्यामुळे हे प्रत्यक्षरित्या नरसाई आडम जे त्यांचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, तिथं हे मतदान करू शकणार नाही आहेत. त्यामुळं नरसाई आडम यांना राजकारणाच्या दृष्टीनं त्याचा फायदा किती होणार हे बघावं लागेल. त्यामुळे ते होणारच नाही आहे. आडम मास्तरांना काल मी हा प्रश्न विचारला की राजकीय श्रेय सरळ भाजपला जाणार आणि तुम्ही जर त्याचा फायदा तुम्ही भाजपलाच करून देताय, जो त्याच्या विरोधात तुम्ही कायम राहिलात, तर आडम मास्तरांचं म्हणणं असं आहे की मी फक्त कामगारांसाठी काम करतोय आणि कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय, त्यामुळे मला राजकीय दृष्टिकोन त्याच्यातून ठेवायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र खासदारांबद्दल निगेटिव्हिटी जी आहे ती अजूनही कायमच आहे. अनेक वादग्रस्त मुद्दे, त्यामुळेच भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजपला अर्थात याचा फायदा होणार आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून. मात्र आडम मास्तरांना त्याचा फायदा नक्कीच होणार नाही. वंदे भारत आली आणि पाठोपाठ ही घरं आली,
तर हे परसेप्शन बिल्ड होणार आहे सोलापूरमध्ये. सुरू झालेलं आहे सर, कारण आत्ता तुम्ही सभास्थळ जरी बघितलेलं पूर्ण भाजपचे झेंडे या ठिकाणी दिसतील, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं भाजपनं या सगळ्याचं इनकॅश करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, संपूर्ण शहर असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाचं बॅनर लागले आहेत, वंदे भारत एक्सप्रेसचे पोस्टर आत्ता लागलेले आहेत. त्यामुळं भाजपनं काय काय सोलापूरसाठी दिलेलं आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच या ठिकाणी करते. थांबूया आपण इथे. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचं एक महत्त्वाचं लक्षण हिंदुत्ववाद आणि तो कट्टर विभाजनवादी बऱ्याच वेळेला असा तो हिंदुत्ववाद, राष्ट्रीयत्व, पण सोबत हे जे असे विकास कामं आहेत त्या विकास कामाचं प्रोजेक्शन. आता ही गोष्ट या 3-4 मतदारसंघामध्ये इम्पॅक्टफुल राहीलच ना. अल्पसंख्याक लोकांची घरं इथं जास्त आहेत, म्हणजे भाजपला असं सांगता येईल की आम्ही अल्पसंख्याकांच्या बद्दल हे जे विषय होता भाजपला की अल्पसंख्याक समाजातली मतं मिळणार नाहीत असा जो भाजपचा विषय होता, त्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त घरं त्यांच्यामध्ये बाजूला जात आहेत. त्यामुळे कदाचित हेही वोटिंग त्यांच्या बाजूला जाऊ शकेल. माहित नाही मला, पण ते त्यांच्या राजकारणाचा जो महत्त्वाचा भाग आहे ना की हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि असे मुद्दे की जे मुद्दे त्यांच्या कोर वोटरला आकर्षित करतील, पण सोबतच जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि आता पसमंदा हा मुस्लिम कम्युनिटीसाठी जो स्पेशली शब्द वापरला जातो आहे, त्यातला जो असा वर्ग की जो पारंपरिक तशाच पद्धतीच्या व्यवसायात आणि म्हणून आर्थिक विवंचनेत आहे, हे सगळं राजकारण त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांना क्रेडिट यासाठी की एखादा प्रकल्प पंतप्रधानांनी स्वतः लक्ष दिलं तर तो प्रकल्प ते पूर्ण ताकदीने करून दाखवतात. आता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही म्हणायचं ते तुम्ही जरूर म्हणालच, परंतु यातला राजकारणाचा भाग आणि ते करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याचं जे प्रत्युत्तर शोधायचं आहे ते काय शोधतील हे फार महत्त्वाचं असणार आहे. माझा सहकारी आफताब शेख सह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.